बरं, एक प्रश्न पुढचा असा आहे निखिल तुझ्यासाठीचा. लातूरमध्ये राहून तू IIT केलं आणि बाकीची बरीच जण तर मग आता हा परत लातूरला आला, तोही लातूरलाच राहून केला. लातूरमध्ये राहून तुला असं वाटतं का की खरंच IIT लातूरसाठीचं आहे योग्य का लातूरच्या बाहेर? म्हणजे आपण तसंही नाही की आपण कुठेही जाऊन करू शकतो, आपण फक्त आपली कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. लातूरमध्ये म्हणलं तर वातावरण आहे, करूही शकतो, जिद्द असेल तर करणारच आपण. त्यामुळे कशामध्ये अडचण नाही आहे. हो हो हो, ग्रेट. बरं, आता वाघमारे मी तुझ्याकडे येतो आहे. अभिषेक इकडे. तुझा वीक सब्जेक्ट कुठला होता, आहे का असा सांगण्यासारखं? असं फ्लूइड मेकॅनिक्स. हां, फ्लूइड मेकॅनिक्स. ओके, आणि तू त्याच्यावर कसं काम केलंस मग? त्याच्यासाठी मी म्हणजे ज्यावेळेस शिक्षक शिकवत होते ना, त्यावेळेस मी म्हणजे समजत नव्हतं खूप काही, त्यांची स्पीड मॅच होत नव्हती. तर त्यासाठी मी स्वतःचं जे पुस्तक होतं एक DC पांडे नावाच्या लेखकाचं, तर मी ती स्वतःचे पुस्तक घेतले होते. नंतर त्याच्यातले हे म्हणजे पूर्ण वाचून त्याचे शॉर्ट नोट्स बनवून म्हणजे त्याच्यावर खूप जास्त प्रॅक्टिस केली ती. म्हणजे मेकॅनिक्स EMW त्याच्यापेक्षा पण जास्त प्रॅक्टिस करून मी तो टॉपिक कव्हर केलेला होता. ग्रेट, व्हेरी गुड. प्रद्युम्न, तू कोणती पुस्तकं फॉलो केलीस? असं आपल्याला सगळ्यांना सांगायचं की पुस्तकं, कोणत्या विषयाची कोणती पुस्तकं तुम्हाला वाटली अभ्यासाविषयी, ते पण एक मुलांना मेसेज चांगला राहील 11वी-12वीच्या वेळेला खास करणं. फिजिक्ससाठी जे क्लासेसचे मॉड्यूल वगैरे ते तर होते, त्याच्यासोबत अनुराग मिश्रा आणि एक यूट्यूबवर चॅनल होतं फिजिक्स गॅलेक्सी नावाचं, ते सुद्धा मी. आशिष अरोरांचं? हां, आशिष. ओके. केमिस्ट्रीसाठी NCERT पूर्ण, MS चव्हाण. ऑर्गॅनिकसाठी बाकी काही नाही, क्लासेसचंच मटेरियल सफिशियंट होतं. मॅथ्ससाठी सुद्धा लेक्चर आणि क्लासेसचं मटेरियल. ओके, बरं. तुझं रोज किती तासाचा सराव होता आणि किती प्रश्न तुझ्या हातनं रोज सुटायचे? असं फिक्स नव्हतं. ॲव्हरेज किती? ॲव्हरेज काय होतं? 50-60 प्रश्न रोज सुटायचे. कधी कधी असं असतं ना, IITची तयारी करणाऱ्या मुलांना एक प्रश्न पण सुटत नाही, कधी एक प्रश्न पण, आणि तरी पण त्यांना दुसऱ्या दिवशी परत उठून बसावं लागतं, म्हणावं लागतं की चला आज तरी तो सोडवूयात. नीटचे पण तीच कहाणी असते की कधी कधी ते हातालाच लागत नाही काहीच. ओके, अथर्व, तुझी स्ट्रॅटर्जी काय होती? म्हणजे बुक्स कोणते रेफर केले, किती वेळ तू अभ्यास करायचास आणि त्याच्याबद्दल सांग. फिजिक्ससाठी समजा ॲडव्हान्सबद्दल बोलत असतो तर इरोडो ऑफकोर्स यूज केलं, आणि फाउंडेशनसाठी HC वर्माचे दोन्ही पार्ट्स. आणि म्हणजे मी तुम्हाला हेच रिकमेंड करेल की तुमचे कोचिंगचे टीचर्स जे तुम्हाला बुक्स फॉलो करायला सांगत आहेत तेच तुम्ही फॉलो करावेत. यूट्यूबवर पण बघू नये, दुसरे बाहेर कुठंच बघू नये. कोचिंगचे जे तुमचे टीचर्स आहेत, क्लासेसचे जे टीचर्स आहेत, त्यांना पूर्ण फॉलो करा. तुम्हाला जो रँक पाहिजे तो तुम्हाला भेटू शकतो. आणि मग मी ऑर्गॅनिकसाठी MS चव्हाण, फिजिकल केमिस्ट्रीसाठी नरेंद्र अवस्थी सरांचं पुस्तक वापरलं, आणि मॅथ्ससाठी मॅथ्ससाठी VG गुप्ता सरांचं पुस्तक वापरलं. ओके, आणि तुझे रोज किती प्रश्न सोडून व्हायचे मॉड्यूल्सचा विचार केला तर? ते डिपेंड करतं ॲक्च्युली. समजा वायब्रंटचे मॉड्यूल असतील तर म्हणजे 2-3 दिवसात होऊन जायचे 100-150 क्वेश्चन, आणि समजा तुम्ही इरोडो जर हातात घेतला तर तुमचे 5 क्वेश्चन पण होणार नाहीत एका दिवसाला 5 पण होणार नाही. इरोडोचे जर घेतलं तर म्हणजे इरोडो हे तसं बायबल म्हणलं जातं IIT-साठीचं. 5 प्रश्न पण होत नाहीत, आणि तरी पण तुम्हाला वाटतं का आपण IIT होऊ? हां, म्हणजे ते आता होप्स बिलीफ तसा केला पाहिजे. येस, पियुष, तुझं काय होतं स्ट्रॅटर्जी? पुस्तकं जे अथर्वने सांगितले तेच होते, तेच आम्ही वापरत होतो. कारण व्हायब्रंटचे डायरेक्टर जे होते त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तकं होते. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी MS चव्हाण सरांचं होतं, IOC-साठी VK जयस्वाल सरांचं होतं. प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स होते, ते थिअरी नव्हतं. आणि थिअरीसाठी केमिस्ट्रीसाठी बाहेर तुम्ही बाजारात गेलात तर भरपूर पुस्तकं मिळतील केमिस्ट्रीसाठी, पण तुम्हाला माहीत पाहिजे की JEE IIT-साठी कुठल्या लेवलपर्यंतची केमिस्ट्री आहे. तुम्ही जर दुसरे पुस्तकं घेतलात, JDL वगैरे भरपूर पुस्तकं आहेत, पण तुम्ही ते
एक्सप्लोअर करायला गेलात तर खूप आहे केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे तुमचे जे कोचिंगचे शिक्षक सांगतात तेच तुम्ही फॉलो करावं. आणि जर तुम्ही असं इकडे तिकडे बघत गेलात, यूट्यूबवर बघितलात की कुठले पुस्तकं वापरायचे किंवा मित्राला कोणाला तरी विचारलात, तर तसे केलात तर तुमची भरकटत जाचाल. तुम्हाला डायरेक्शनच मिळणार नाही की आपल्याला नेमकं जायचं आहे कुठे. कारण केमिस्ट्रीमध्ये भरपूर आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर अडकलात तर पुन्हा बाहेर निघणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यातच गुरफटून मग पुन्हा ते पूर्ण विषयाचीच होऊन जाते, इंटरेस्टच हे होते. कारण जर आपण दुसऱ्या म्हणजे बाहेरचं वाचत गेलो, JDL पुस्तक घेतलं आणि IUCचं बाहेरचंच बघत गेलो तर आपल्याला त्याच्यातला इंटरेस्टच हे होऊन जातो. कारण त्या गोष्टी आपल्याला समजण्याच्या बाहेरच आहेत. म्हणजे मी थोडक्यात हे सांगतो की कोचिंगचे जे शिक्षक सांगतात तेच पुस्तकं वापरायचे. क्या बात आहे. निखिल? मॅथ्समध्ये मी सिंगेज वापरलं होतं. सिंगेजमध्ये म्हणजे मेन्स लेवलसाठी क्वेश्चन छान आहेत म्हणून ते सोडवलं होतं. ऑर्गॅनिकसाठी मी हिमांशू पांडे वापरलं होतं. त्यामध्ये लेवल वाईज क्वेश्चन आहेत, त्यामुळे मी MS चव्हाणच्यावर हिमांशू पांडे सोडवलं. आणि फिजिक्ससाठी HC वर्मा केलं होतं. HC वर्मा, इदडो काही चॅप्टर केले होते. येस, ग्रेट. शुभम? सर्वांपेक्षा विशेष म्हणलं तर फिजिक्ससाठी मला बेस्ट सिंगेजची सिरीज वाटली फिजिक्ससाठी. आणि केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी मी पूर्ण कोचिंगच्या मटेरियलवर डिपेंडेंट होतो. तेच सर. ग्रेट. येस, ईश्वरी? सोर्सेस भरपूर आहेत, पण तुम्ही तेच पिक करा जे तुमच्यासाठी सुटेबल असतील. पियुषने सांगितल्यासारखं जितके जास्त तुम्ही रेफर कराल तितकं जास्त कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे लिमिटेड राहा. मी फिजिक्ससाठी बालाजी पब्लिकेशनचे सरबजीत सिंग तसेच DC पांडे असे यूज केले होते. ऑर्गॅनिकसाठी MS चव्हाण, हिमांशू पांडे. इनऑर्गॅनिकसाठी VK जयस्वाल. पण इनऑर्गॅनिकसाठी मी म्हणेन NCERTच्या बाहेर जर किमान नीटसाठी करण्यासाठी गरज नाही आहे तुम्हाला. फिजिकलसाठी N अवस्थी आणि बायोलॉजीसाठी बालाजी पब्लिकेशनचे असतील आणि अरिहंत पब्लिकेशनचे बुक्स केले होते मी. आणि नीटमध्ये खरं तर नीटसाठी बरेच जण म्हणतात की बायोलॉजीसाठी NCERT सफिशियंट आहे. हो. तुमच्या दोघींचं काय मत आहे? हे बरोबर आहे? NCERT इज सफिशियंट बायोलॉजीसाठी? NCERT जर तुम्ही लाईन टू लाईन कराल तर तुम्हाला कुठला सोर्स वापरण्याची गरज नाही आहे. हां, येस, हा एक त्याच्यामधला तुम्ही खरं तर चांगला फॅक्टर सांगितला. कारण खूप भरमसाठ कसं असतं की पुस्तकं घेऊन मिरवत बसण्यापेक्षा आपल्याला जे कॅपॅसिटी आहे आणि जे टू द पॉईंट आहे त्याच्यावरती फोकस या मुलांनी केलेला दिसतोय. हे लक्षात ठेवा बरं का, मुलाखत एवढ्यासाठी आहे की टू द पॉईंट चालला पाहिजे. काय भरमसाठ सगळं आहे, पालकांकडं आज सुबत्ता आहे, पैसा आहे म्हणून आपण ढीगभर पुस्तकं घेऊन बसलो तर त्याचं उलटं प्रेशर आपण घेऊन बसतो. येस, तुझा एक्सपिरियन्स काय होता, कसा होता? बायोलॉजी ग्रुपसाठी तर NCERT म्हणजे भगवद्गीताच आहे, स्पेशली बायोलॉजीसाठी तरी. त्याच्यानंतर मग केमिस्ट्रीमध्ये म्हणलं तर इनऑर्गॅनिकसाठी पण जे NCERT आहे ती इनफ आहे. मग नंतर जे सॉल्विंग आहेत ते फिजिक्ससाठी वगैरे MCQ करावी लागतात प्रॅक्टिस म्हणून. आणि मग त्याच्यासाठी मी फिजिक्सचं जेव्हा रेग्युलर टॉपिक चालायचे तेव्हा मी DC पांडे करायची. आणि मग जेव्हा एकदम लास्टला शाहू कॉलेज जी काही टेस्ट सिरीज वगैरे अरेंज करतं तेव्हा मी फिंगर टिप्स किंवा ते नीट गाईड म्हणून एक बुक्स आहे, त्याच्यामध्ये थोडेसे क्वेश्चन्स आहेत पण कवर होतं पूर्ण टॉपिक असं. आणि प्रिव्हियस इयर पण खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला कळतं की काय विचारतात नेमकं ते त्या टॉपिकमधनं. येस, आणि हां, छान. तू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळं तो एक अंदाज येतो आपल्याला की हे असं असू शकतं. येस, शशांक, तुझं काय मत आहे? पुस्तकं? माझं एक म्हणणं आहे की जर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी जर तुम्हाला बुक कोणता हवा असेल तर पियुष म्हणल्यासारखं स्टिक टू सिंगल बुक अँड डू इट ट्वाईस रादर. दोनदा तुम्ही त्याच्यावरती काम करत राहा. भरपूर बुक घेण्यापेक्षा एकच पुस्तक घ्या पण त्याला दोनदा सॉल्व्ह करा, खूप महत्त्वाचं राहतं. मी माझ्या HODने सांगितलेले त्यांच्या HODचे पुस्तक फॉलो केले. त्यातलं सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये MS चव्हाण सरांचं आणि नरेंद्र अवस्थी सरांचं बुक मी जवळपास दोनदा सॉल्व्ह केले. आणि फिजिक्ससाठी माझं रात्र फिजिक्स थोडं वीक होतं त्यामुळे मी सिंगेजची सोडवण्यापेक्षा त्याची थेअरी 2-3दा वाचली आणि त्याचा खूप मला फायदा झाला. ओके, ग्रेट. अभिषेक? मी फिजिक्ससाठी पहिल्यांदा HCV केलं, त्यानंतर मी सिंगेजचे इम्पॉर्टंट प्रश्न करून मी डायरेक्टली PAQवर जात होतो. माझा मेन फोकस सगळ्या PAQवर होता. हो हो. केमिस्ट्रीमध्ये पण मी शिक्षकांनी सांगितलेले DPP
आणि त्यानंतर NCERTमध्ये बाकी सगळं माझं होत होतं आणि त्यानंतर डायरेक्ट माझं PAQ होतं एक मेन सोर्स. क्या बात. येस ओंकार. तुम्ही कोणत्या कॉलेजला आहेत, कोणत्या इन्स्टिट्यूटला आहेत, कोणत्या कोचिंगला आहेत, तिथलं मटेरियल आधी करा आणि तिथल्या शिक्षकांची गायडन्स घेऊनच बुक्स करा. आणि बाजारात खूप बुक्स आहेत, 100 बुक्स भेटतील तुम्हाला एका विषयाचे आणि ह्या बुक्समधले 10 क्वेश्चन केले, त्या बुक्समधले 10 क्वेश्चन केले, तिथले 10 केले, त्यांना काही फरक पडणार नाही. तुम्ही एकच बुक करा, तिथले 100 क्वेश्चन लगट सॉल्व करा, पुन्हा दुसऱ्या लेवलचे सगळे सॉल्व करा, याने तुम्हाला जास्त फायदा होईल. येस. माझं असं होतं की मी NCERTला फर्स्ट प्रिऑरिटी देत होतो आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये म्हणलं तर बायोलॉजीमध्ये पिअर्सन, इनऑर्गॅनिकसाठी तर NCERTच पुरेसं आहे आणि केमिस्ट्रीसाठी मी नीट गाईड वापरलं होतं आणि फिजिक्ससाठी मी फिंगर टिप्स. क्या बात आहे. हे एक राऊंड झाला खरं तर. आता प्रश्न असा आहे एरर्स, आणि एरर्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूयात की आपल्याला प्रश्न सोडवताना पेपरच्या वेळेला खास करून असं कळत नाही की हे निगेटिव्ह जाणार आहे. तुमचं असं कोणाची स्टोरी आहे का की इतके निगेटिव्ह होते की लाज वाटायला लागली की एवढे निगेटिव्ह करायला लागलो आणि त्याच्यावरती तुम्ही मग मात करत 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 वर आलात? असं मला कुणीतरी एकाने किंवा दोघांनी कोणी पण मला सांगा. सर मी सांगतो माझं तसं सेम आहे. एरर्स कुणाचं आहे असं? येस. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे माझ्यासाठी म्हणजे खूपच घातक होती. मी म्हणजे सॉल्व करताना असं वाटायचं की ते बरोबर आहे, पण कुठं ना कुठं मल्टिप्लिकेशन ॲडिशन असं छोट्या छोट्या चुका व्हायच्या. मग एकतर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये थोडंफार कमी पडायचं माझं. मग एक्झाममध्ये हॉलमध्ये जे काही प्रेशर यायचं किंवा मग म्हणजे टेन्शन वगैरे यायचं की इतके सगळे क्वेश्चन आहेत आणि टाईम थोडा आहे, मग गडबडीमध्ये काही ना काही असं मिस होऊन जायचं किंवा तिथंच क्वेश्चनमध्येच असतं ते वाचायचं राहून जायचं असं व्हायचं. त्याच्यामुळे खूप साऱ्या सिली मिस्टेक व्हायच्या आणि मग त्याच्यासाठी एकच की कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे आणि जो काही आपल्याला प्रेशर येणार आहे ते तर येणारच आहे. त्याच्यामुळं मग इतकं लक्ष न देता बस क्वेश्चनकडे लक्ष द्यायचं जरा जास्त महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेजच्या परीक्षांमध्ये मार्क्स जास्त येत होते आणि शेवटच्या परीक्षेला कमी आले, असं कोणाची कहाणी आहे? ओके, 1 2 पियुष पण आहे, अथर्व पण आहे, ओंकारचं पण आहे. आपण पियुषला आणि अथर्वला दोघांना विचारूयात. पियुष, तुझी कहाणी काय? सर मला वाटतं ही कहाणी सगळ्यांचीच असेल, ज्यांनी ॲडव्हान्स दिले त्यांची सगळ्यांचीच असेल. ॲडव्हान्सबद्दल ते आहे. हां, त्याचं कारण आहे की पेपर इतका अवघड निघाला होता ह्यावेळेस की लो स्कोरिंग पेपर होता ह्यावेळेसचा, त्याच्यामुळे सर्वांचीच असेल ती ज्यांनी ॲडव्हान्स दिले त्यांची. बरं, ओके, येस. अच्छा, तुझा अथर्व? ॲक्च्युली ॲडव्हान्सचा पेपर अवघड तर होताच, पण मेन रिझन जे होतं तो इंटरफेस प्रॉब्लेम आला होता. पूर्ण देशभरात इंटरफेसचा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळेच तो 30 इयर लो कट ऑफ गेला. बट ॲक्च्युली तसं कम्पेअर जर केलं तर 2016चा ह्याच्यापेक्षा टफेस्ट होता पेपर, पण इंटरफेसचा मेन प्रॉब्लेममुळे तो खाली पडला. येस, हे पहा, आता अथर्वच्या आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर त्याही दिवशी मला हे लक्षात आलं होतं की ऑनलाईन एक्झाममध्ये जे स्क्रीन आहे JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी सुद्धा, ती स्क्रीनची साईज कमी जास्त असते. कधी कधी ते सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असतात आणि तो प्रश्न वन स्ट्रोक एकदाच आपल्याला पाहता येत नाही सोडवताना, त्याला सारखं स्क्रोल करत बसावं लागतं आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन जातं. हे अथर्वनी, पियुषनी, ह्या सगळ्या बॅचनी ते अनुभवलेलं आहे. थोड्या बहुत फरकामध्ये हे सगळ्या देशभरामध्ये हा एरर आला. पण आता ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही ते आपण काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर ही सगळी मुलं जी IITला लागलेली आहेत ना, ती सगळी किमान 3 डिजिटवरती आम्ही गृहीत धरत होतो. हे सगळेजणच ॲटलिस्ट 3 डिजिटवाले ही सगळी मुलं होती. पण हे सगळं थोडंसं काळाने हरकत नाही असं म्हणून हरकत नाही, किंवा काळाने आपल्याला थोडंसं मागं टाकलं. आणि तरी पण ही मुलं नाराज नाही झाली. सेकंड मिनिटला त्यांनी म्हटलं की ठीक आहे चलो. वृत्ती मुलांची अशी बनलेली असते की त्या वृत्तीनं जग जिंकता येत असतं. म्हणजे इमोशन्स ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही मग खरंच कशी मात केली. मला कोण असं सांगू शकेल की मी पूर्वी फार इमोशनल होतो किंवा होते, आणि ह्या 2 वर्षाच्या किंवा मागच्या 3-4 वर्षाच्या प्रवासामध्ये मात्र मी जरासं कठोर असं मनोबल जे आहे ते मी वरती आणलं. काय सांगता येईल? कोण सांगेल असं की हां, येस, अथर्वकडेच माईक आहे. सो 11th ॲक्च्युली म्हणजे मी एक्सपेक्ट करत होतो की लाईक मी टॉप 10मध्ये टॉप 20मध्ये राहत असेल,
व्हायब्रंटच्या ह्याच्यामध्ये, बट ते खूप जास्त अवघड जात होतं की लाईक 30-40मध्येच मी राहत होतो. तर ते एवढं जास्त प्रेशराईज करायचं की स्वतःला की मी ऑलमोस्ट सगळ्या एक्झामच्या रिझल्ट नंतर रडलेला आहे 11thमध्ये. हो, प्रत्येक परीक्षेला रडायचं रिझल्ट नंतर. तो 12thमध्ये ते म्हणजे आमच्यासारखीच कहाणी आहे. आम्ही तुम्हाला म्हणजे वेगळं काही समजायचं कारण नाही, तुमच्यासारखेच आम्ही आहोत. म्हणजे आम्ही पण परीक्षेच्या रिझल्टला रडतो वगैरे, बरोबर आहे ना, रिझल्ट आल्यानंतर. पण तुमच्यासारखे आम्ही आहोत म्हणजे मग आम्ही पण तुमच्यासारखे बनू शकतो, बरोबर आहे ना. इथं रडू येतं बरेच जण लेकरं बसलेली आहेत नेटिझनमध्ये म्हणतात की हे सर हे सारखं पालकांना लगेच टेन्शन येतं, बरोबर आहे की नाही. पालकांना टेन्शन लगेच येतं की मला वाटतं दामदेवराव निश्चित सांगू शकतील की अथर्व रडलेला आहे, पियुष रडलेला आहे हां तुमच्यापैकी रडलं कोण नाही चला, क्या बात आहे. येस, तूच सांग आता, म्हणजे काय तुला वाटत होतं की ह्या कंट्रोल्स तुझे कसे होते इमोशन्सचे? येस सर, रँक्स अपडाऊन्स व्हायचे, मार्क्स पण व्हायचे, पण मग कधी कधी खूप वाईट वाटायचं की आपण का तेवढं मिळवू शकलो नाही. पण मग तेव्हाच मी सांगायचे स्वतःला की हीच काही फायनल एक्झाम नाही आहे, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे तयारीसाठी. आणि अपयश हे तुम्ही हारलेले आहात हे सांगण्यासाठी कधीच येत नाही. ते एक नवी जिद्द, नवी उमेद घेऊन येतं की तुम्ही यापेक्षाही जास्त चांगलं काहीतरी करू शकता. मग जेव्हा मार्क्स कमी यायचे तेव्हा अजून एक नवी जिद्द तयार होती की आता यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे आहेत. क्या बात आहे. इन्स्टंटली तू त्याच्यावरती हे स्ट्रॅटेजी फॉर्म्युला लावत होतेस. ओके. प्रद्युम्न तर असा बोलला नाही फारसा, म्हणजे त्याला मला बोलायलाच थोडंसं नका लावरावं असं म्हणून मला जरा बाजूलाच ठेवा असं त्याचं नेहमीसारखं म्हणणं असं असतं. तुला म्हणजे एक क्लास टेस्ट देणं किंवा कुठले टेस्ट सिरीज देणं हे तू कसं सांगशील की त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे टेस्ट देण्याचा? म्हणजे प्रॅक्टिस तर करतो आपण, पण काही मुलं काय करतात की माझा आज अभ्यास झाला नाही मग परीक्षाच द्यायला नको, असं याच्याबद्दल तुझं काय मत आहे? टेस्ट तर द्यायलाच पाहिजे. सगळ्या टेस्ट, अभ्यास नाही जरी झाला तरी देऊन यायचं. परीक्षा ही कंपल्सरी दिलीच पाहिजे असं या सगळ्यांचंच मत आहे ना, असं काही कुणाचं काही वेगळं मत आहे का? येस, बरं. आता हा सगळा तुमच्या समोरचा प्रवास हा सुरूच आहे. सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणतो ना, की सिली मिस्टेक्स कशामुळं होतात? अरे कोण सांगेल? सिली मिस्टेक्स याच्यामुळं होतात बाबा आपलं. येस, अगेन पियुष कॅन. सिली मिस्टेक्स कशामुळं होतात ते जरा सांगा. सिली मिस्टेकचं सगळ्यात मोठं कारण जे की माझ्या बाबतीत व्हायचं, असं नाही की सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकेल ते, पण माझ्या बाबतीत असं व्हायचं की मी हे पहिल्यापासूनच व्हायचं, 6वी 7वी 8वीपासूनच कुठल्याही स्पर्धा परीक्षा द्यायचो ना तेव्हा मी रफ वर्क करायचो कागदावर. तेव्हा मला एक सवय होती की असं सिस्टमॅटिक करायचो नाही रफ वर्क, कारण ती परीक्षेच्या वेळेत घाईमध्ये प्रश्न पटपट सोडवायचे, जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील ह्याच्याकडे लक्ष राहायचं. त्याच्यामुळं मी त्या रफ वर्क असं सिस्टमॅटिक करायचो नाही, कुठेही करायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं की कधी कधी तर असं व्हायचं की एक प्रश्न सोडवला आणि त्याच्यावरच दुसरा प्रश्न सोडवायला अर्ध्यातून सुरू करायचो गडबडीत, आणि ते पहिल्या प्रश्नाचं 0 इकडं दुसरीकडे यायचं काहीतरी व्हायचं, आणि ते चुकीचं उत्तर मग शेवटी यायचं आणि ते ऑप्शनमध्येच नसायचं. मग ते बघून असं एवढं फ्रस्ट्रेशन व्हायचं की एवढा वेळ दिलो ह्याला पण उत्तर चुकलं काय आले कळालंच नाही, असं व्हायचं. ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की गडबड करतात बरेच जण. मी सुद्धा सुरुवातीला 4थी 5वीत असताना गडबड करायचो. मला असं वाटायचं की सुरुवातीला पटपट सोडवायचं सगळं आणि वेळ वाचून ठेवायचा शेवटी जे अवघड प्रश्न आहेत त्याच्यासाठी. पण जर आपण सुरुवातीला गडबड करून सोपे जरी प्रश्न असले, बरेच जण आमच्याकडे जे कोट्याचे शिक्षक आहेत ते बरेच जण सांगतात की जे हुशार मुलं असतात ते सोपे प्रश्न जास्त चुकवतात, असे बरेच जणांकडून मी ऐकलो आहे. आणि ते होतंय सुद्धा की सोपे प्रश्न आपण आहेत म्हणून फास्ट सोडवायला जातो आणि ते त्याच्यामध्ये चुकतात आणि चुका होतात. सोपे प्रश्न म्हणजे आपल्याला वाटतं की अरे हे तर काय माझ्या डाव्या हातासमोर आहे, आणि तो पूर्ण तुमचा घाम काढतो मग परत, असं होऊन जातं. त्यामुळं सोपे प्रश्न म्हणजे कुणाला कमी लेखायचं नाही, सगळ्या प्रश्नाला चांगला न्याय आपल्याला देता आला पाहिजेच. ओके. आता सिली मिस्टेकबद्दल तर हे सगळं आपण बोललोत, त्या टाळायच्या कशा ते पण तुम्ही सांगत आहात. ओके. आता ही जी प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा असते ना, शेवटचे 10 दिवस, शेवटचे 5 दिवस, शेवटचा दिवस, तुमचा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे तुम्ही थोडंसं जर मला सांगितलं की सर माझ्याकडे आहे सांगण्यासारखं की उद्या परीक्षा आहे, मेन्सची असेल, नीटची असेल, ॲडव्हान्सची असेल,
तुमचं ते 24 तास कसे असतात? पेपरला जाण्याच्या आधीचे 24 तास सांगा, पेपरच्या वेळेस तर आपण नंतर बोलू. कोणीतरी 1-2 जण सांगा. 24 तास तुमचे नॉर्मल तुम्ही सगळेजण लाईफ केली. कुणी म्हणतं पिक्चर बघितला, काय केलं नाही, रिलॅक्स झालो, माइंड सेटल केलं. कुणी म्हणतं झोपून राहिलो, कुणी म्हणतं झोपच नाही आली. काय कहाणी आहेत तुमच्या ते सांगा. ते झोप नाही आलेली ते माझ्या बाबतीत झालं होतं. मेन्सच्या 2 अटेम्प्टच्या आदल्या दिवशी मला झोप आली नव्हती. म्हणजे मी असा विचार केलो होतो की लवकर झोपू आज, म्हणजे उद्या आपण फ्रेश राहू दिवसभर. तर मी लवकर झोपायला गेलो आणि आता नेहमी डोक्यात हेच विचार यायचे की आपल्याला लवकर झोपायचे आणि ते विचार सारखं डोक्यात फिरायचं आणि त्या विचारामुळेच झोप लागायची नाही. हो, अजून कोणाचं काही आहे? येस शशांककडं काय आहे सांगण्यासारखं? माझंही झोपी बाबतीतच झालं थोडंसं. त्या मेन्सच्या पहिल्या अटेम्प्टच्या पहिल्या रात्रभर जवळपास मी झोपलोच नव्हतो. एक प्रॉब्लेम त्याचा काय झाला होता की यामध्ये मी महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही जणांना सकाळी म्हणजे दिवसभर अभ्यास करायची सवय असते, काही जणांना रात्री. मी नाईट आउल होतो, मला रात्री अभ्यास करायची सवय होती. मी कंप्लीट कोट्याला जेवढं होतं तेव्हा मी रात्री अभ्यास करायचो. तर त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला होता की शेवटी माझं रुटीन शेवटच्या महिन्यात माझं रुटीनच चेंज झालं नाही आणि शेवटच्या 10 दिवसात पण माझं रुटीन चेंज झालं नाही. मग मी रात्रीचा अभ्यास करायचो आणि सकाळी झोपायचो आणि पेपरच्या आदल्या दिवशी तसंच झालं. पण माझं लकीली काही त्याचा पेपरच्या टाईममध्ये मला त्याचा काही तेवढा काही प्रॉब्लेम झाला नाही. मी सिंपल गोळी घेऊन झोपलो थोड्या वेळ त्या परीक्षेच्या 2 तास आधी आणि मग दिली पेपर. क्या बात आहे. ॲडव्हान्सला 2 पेपर असतात. ॲडव्हान्सच्या आता 2 पेपरच्या दरम्यानचे जे 2 तास आहेत आय थिंक तिथं तुमचं काही जणांचं चलबिचल काय होते. पहिला पेपरचं प्रेशर येतं, ते तुम्ही मॅनेज करायला शिकलं पाहिजे, केलं पण असेल. असं आहे कोणाला एक्सपिरियन्स की पहिला पेपर पाहिला ॲडव्हान्सचा आणि निखिल के पास आहे कुछ तो. निखिल, पहिला पेपर नंतर काय केलंस? जाऊ दे, एक्सपिरियन्स सांगशील. ॲडव्हान्सचा पहिला पेपर संपला, काय केलं? पहिला पेपर झाल्यावर मला पहिला पेपर थोडा सोपा गेला होता त्या दुसऱ्या पेपरनुसार, दुसऱ्या पेपरचं कम्पेअरनं. पण मी पहिल्या पेपरनंतर दुसऱ्या पेपरचं जास्त टेन्शन नाही ठेवलं मी की दुसरा पेपर द्यायचा आहे, याच प्रेशरनं द्यावं लागेल. पहिल्यामुळे दुसऱ्याचं प्रेशर कमी झालं होतं. मी फ्री माइंडेड पेपर दिला दुसरा. क्या बात आहे. तुझं तर नेहमी नेचरच असे की फ्री माइंडेड कुछ भी हो जाए करणे का. कोणी झोपतं म्हणे अरे घरी जाऊन तासभर, असं तुमचं झालं होतं? जरा झोप काढली नाही ना का, जरा आराम रिलॅक्स पडलं, एवढं तरी काही जणांचं असू शकतं. परीक्षेच्या दिवशीचं. ऑल राईट. काही 2-4 प्रश्न महत्त्वाचे मी फक्त आता घेणार आहे आणि मग आपल्याला समारोपाकडे जायचं आहे. तुम्ही पण तयार राहायचं आहे ना, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्याकडे पण आता माईक आपण देणार आहोत आणि तुम्ही ते प्रश्न निश्चित घेऊ शकतात. एक मला प्रश्न म्हणजे आता खरं तर नेटिझनबद्दल तुम्हाला काही विचारावं असे काही प्रश्न निश्चितच असणार आहेत. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये नेटिझन्सनी तुम्हाला काय मदत केली? अर्थात तुम्ही तोडकर सरांना वगळून निश्चित सांगावं. मला असं अपेक्षित आहे की नेटिझन्स हे मी एकटा नाही आहे, नेटिझन्स हे सगळं युनिट आहे, सगळे शिक्षक आहेत, तुम्हाला घडवणारे सगळे शिक्षक त्या ठिकाणी आहेत. तुम्ही भले शिक्षकांची नावं नाही घेतली तरी चालतील, नाही सांगितलं तरी, पण नेटिझन्स म्हणून तुमच्या मनातल्या काही भावना निश्चित तुम्हाला व्यक्त कराव्याशा वाटल्या तर जरूर त्या करायच्या आहेत. आपण सुरुवात करूयात अथर्वपासून. अथर्व, म्हणजे ह्या नेटिझन हे निमित्त आहे, फाउंडेशन एज्युकेशन तुम्हाला काय मिळालं त्याच्याबद्दल निश्चित सांगू शकाल? माझं नेटिझन्समधून भेटलेला माझा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की मला अभ्यासाची आवड लागली. जे टीचर्स होते ज्यांनी ज्या प्रकारे आम्हाला शिकवलं, आम्हाला जास्त क्युरियस राहायला सांगितलं, त्याच्या थ्रूच मी गोष्टी केल्या. आणि माझं असं होतं की मी केव्हाच असं परीक्षा टार्गेट म्हणून केव्हाच अभ्यास करत नव्हतो. माझा आवडतीचा कोणता तर सब्जेक्ट होता, मी त्याच्यावरच काम करत राहायचो आणि परीक्षा देऊन यायचो. एक एक्सपिरियन्स होता, रात्रभर क्लास एका दिवशी ह्या मुलांनी केला होता बरं का नेटिझन्समध्ये. तो एक्सपिरियन्स कोण सांगेल? यस शशांक. सर, रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास केला होता हे सगळ्यांना माहीत आहे. पण मी इथं नमूद करतो की हे जवळपास इम्पॉसिबल आहे पूर्ण इंडियामध्ये, आपल्याच इथं झालं आणि आम्ही ते खूप थरोली एन्जॉय केले. आम्हाला माहिती आहे त्यात खूप मजा आली आणि एकदा नव्हे तर आमचं हे 2 वेळेस झालेलं आहे. आणि अचानक ठरलं होतं, सरांनी म्हणले की आपला थोडा सिलेबस मागे मॅथ्समध्ये ना, आपण असं करू शकतो का? आणि अचानक सगळ्या मुलांनी सर करूयात म्हणले आणि
एक अर्ध्या तासातच सगळ्या मुलांनी घरी जाऊन लगेच गाड्या फिरून लगेच आलते. आम्ही गाड्यामध्ये पार्क केल्या, थोडा वेळ बसलो, सरांना बोललो सर काही प्रॉब्लेम तर नाही ना झोपेचं काही. ते झालं तरी सरांनी तुम्ही लगेच झोपण्याची पण अरेंजमेंट केली हे पण आठवतं. पुन्हा मध्ये 2 सर मध्ये आम्हाला 3 वाजता भेटले, त्यांनी आम्हाला खायला दिलं, रात्री 3 वाजता फ्रुटी ते दिल्या होत्या. खूप आठवतं सर, खूप एन्जॉय केला होता त्या दिवशी. आणि हे पण की मजेदार किस्सा सांगतो की मी आणि माझा मित्र झोपलो पण होतो त्या शिकवता गाणे लावत झोपलो पण होतो आम्ही दोघं. क्या बात आहे. म्हणजे रात्रभर शिकण्याचा एक काहीतरी प्रण आपण ठरवू शकतो का, ते ठरवायचं आणि काहीतरी करायचं, म्हणून रात्रभर शिकण्याचा एक प्रण त्यांनी केला आणि ते ठरवलं. त्यांनी सांगितलं की ती एन्जॉय केलं. तुझ्या डोक्यावर तू वाचू शकशील, शिक्षणाची आनंद यात्राच आहे नेटिझन्स फाउंडेशन म्हणजे, आणि शिक्षणाची आनंद यात्राच व्हायला पाहिजे हा आमचा नेहमी प्रयत्न असतो नेटिझन्सच्या माध्यमातून. मॅथ्स आणि सायन्सचं बर्डन, प्रेशर मुलांच्या अंगावरनं मनावरनं ताण जो आहे तो निघून जायला पाहिजे. त्या वयामध्ये तुम्हाला मी 6वीपासून बघितलं सगळ्यांना, 6वी 7वी 8वी 9वी 10वी एवढे वर्ष, 11वी 12वी पण तुमचा मी पिच्छा सोडत नव्हतो, सारखा तुमच्या टचमध्येच राहिलेलो होतो. याच्यातनं एक यांच्याबद्दल कौतुकाची गोष्ट अशी ना की त्यांना माहिती नव्हतं की पुढं आयुष्यामध्ये यांना हेच करायचं आहे म्हणून. त्यांना माहिती होतं की आज आपल्याला काय भयंकर काहीतरी गोष्ट चांगली करायची. ते एका सेन्सेशनमध्ये होते, ते एका स्पिरिटमध्ये होते, कुछ करके जाने का है. आणि मी नेहमी सांगत असतो की 2019-20ची नेटिझनची जी बॅच आहे त्या बॅचच्या स्पिरिट घेऊन जर बाकीच्या सगळ्या बॅच चालल्या तर त्यांच्या 10 पट पुढं जातील. पण जरा खंत आहे मनामध्ये की कधी काही बॅचेस अशा तुमच्यासारख्या निघून जातात आमच्यासारख्या शिक्षकांच्या समोरून की त्यांची आठवण आम्हाला सुद्धा रोज येत राहते. तुम्हाला तर नेटिझनची निश्चित आठवण आहेच आहे. अजून नेटिझनबद्दल यस ईश्वरी. नेटिझनच्या शिक्षकांची साथ आणि तोडकर सरांचा पाठीवर हात असेल तर यशाला खेचून आणण्यापासून कोण रोखू शकतं? अरे क्या बात आहे. थँक्यू. येस. अजून नेटिझन्सने जो फाउंडेशनचा बेस तयार केला आहे ना त्यावर कितीही मोठी इमारत उभी राहू शकते आणि यात कदाचित समजा कधी कोसळलीस तर तेवढ्याच इफिशियंटली पुन्हा ती उभा राहू शकते हा विश्वास नेटिझन्समुळे आम्हाला मिळाला. थँक्यू. येस. अजून कोणाला बोलायचं नेटिझनबद्दल? येस पियुष. तुम्ही म्हणलात पण मला शिक्षकांची नावे अजूनसुद्धा घेऊ वाटतात, कारण की त्यांच्याबद्दल खूप आदर आहे अजूनसुद्धा मनामध्ये. कारण जर ते नसते तर कदाचित आम्हाला डायरेक्शन मिळाली नसते. आणि जे त्यांनी आम्हाला मिळवून दिले फाउंडेशन, जे त्यांनी बेस बनवला, त्याच्यामुळे मी नेहमीच त्या शिक्षकांची ऋणी राहील. थँक्यू. आणि आणखीनसुद्धा ते दिवस आठवतात. जर मागे ते सुद्धा खूप चांगले दिवस होते, म्हणजे काही टेन्शन नसायचं. 11वी 12वीमध्ये जेवढा ते प्रेशर होता, स्ट्रेस होता, ते काहीच नव्हतं त्यावेळेस. खूप रिलॅक्स दिवस होते ते. आणि हां, मी जे विद्यार्थी आता 6वी ते 10वीमध्ये त्यांना ही गोष्ट सांगेन की हे दिवस पुन्हा येणार नाहीत, त्यामुळे ते खूप छान दिवस आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा आणि ते शिक्षणाची आनंद यात्रा जी आहे ती तसंच आनंद घेत अभ्यास करा. त्याच्यामुळे तुमच्या मेमरीजसुद्धा, आठवणीसुद्धा ह्या प्रवासामध्ये तुमच्या आठवणीसुद्धा राहतील, ज्या तुम्हाला नंतर खूप प्रेरणा देतील आणि मोटिवेशन मिळेल पुढे आयुष्यात जाण्यासाठी. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पालकांविषयीचा. तुम्ही तुमच्या पालकांबद्दल, आता अगदी आई पप्पा असं म्हणून तुम्हाला बोलायचं आहे. आज खुलके हो जाए मम्मी पप्पा के लिए. येस. बिगिन विथ भोसले साहेब. आपल्या आईवडिलांविषयी सांगायचं. आत्तापर्यंत नाही बोललेलं तो आज बोलायला पाहिजे. आपल्या आईवडिलांना आपल्या आईवडिलांचे आभार व्यक्त करायचे तुम्हाला आज. नाही, हे खरं श्रेय माझ्या पप्पा आणि मम्मीला जातं, कारण की त्यांनी लहानपणापासून मला ह्यासाठी प्रोत्साहन केलं आणि सारखं मला अभ्यास आणि चांगल्या वातावरणात टाकलं हे ते. आणि ते म्हणजे एक स्पिरिटसाठी आहेत माझ्यासाठी ते. क्या बात आहे. ओंकार. मम्मी म्हणजे प्रत्येक एक्झाम्स, प्रत्येक दिवसाचं मम्मीला सगळं माहीत राहायचं. मम्मी सगळं विचारायची. पप्पा तू आगे चल देखेंगे म्हणायचे. बहीण आदर्श बहीण. क्या बात आहे. खरंच समृद्धी आता त्याला भावना दाटून आलेल्या आहेत. आणि तसंच मला माहिती आहे, मला सगळ्यांची घरं माहिती आहेत, सगळे लेकरं माहिती आहेत, सगळ्यांचे आईवडील माहिती आहेत. ओंकार आता जो बोलला ना ते त्याचं खरं शब्द आहे. म्हणजे त्याचा शब्द नीट आहे का, आदर्श बहीण.
आणि त्या बहिणीबद्दल बहीण भावाची भांडणं मिटवता काही काही घरामध्ये प्रचंड अडचणी निर्माण होतात. आदर्श बहीण, बरोबर आहे. समृद्धी 8वीच्या स्कॉलरशिपला स्टेट रँकर आहे, जिल्ह्यात पहिली आहे 8वी स्कॉलरशिपला, बरोबर आहे. डॉक्टर भावामध्ये आहे, सगळीकडे आहे, 5वीपासून आहे. आणि त्यामुळं प्राऊड ऑफ यू समृद्धी, तुझा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. ग्रेट. येस अभिषेक, तुझा तर आहेच. ओंकार, मी जेवढी मेहनत केली नाही जेवढे माझ्या पप्पानी आणि मम्मीने माझ्यावरती केलेले आहेत. माझा सगळा टाईम टेबल माझ्या मम्मीकडे होता. कधी सकाळी कधी उठायचं, अभ्यास झाला की लवकरात लवकर जेवण कसं करायचं, ते जेवण करून लवकरात लवकर अभ्यासावर बसायचं. ह्या टाईम टेबल सगळं मम्मीकडे होता. आणि माझे पप्पा दररोज रात्री येऊन माझा दिवसभराचा अभ्यास काय झाला, पुढचं अभ्यासाचं प्लॅनिंग काय करायचं, हे सगळं करत होते. क्रेडिट गोज टू माझे पप्पा आणि मम्मी. क्या बात आहे. शशांक, डेफिनेटली आई आणि पप्पाचा ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. स्पेशली मी सांगतो, माझे पप्पा जे की आज उपस्थित नव्हते इथं, त्यांनी मला ॲडव्हान्स 1 दिवसाआधी कोट्याला मला लातूरला परत न्यायला आले होते. तेव्हा 1-1.5 दिवस राहिला होता परीक्षेला. तर त्यांनी, मी सांगतो खरंच सांगतो, त्यांनी 1.5 दिवस मला त्यांचं म्हणजे एक शब्द पण बोलले नव्हते. फिक्स सांगितले होते की तुम्हाला एक पण शब्द बोलायचा नाही. 1.5 दिवस कंप्लीट अभ्यास करायचा, म्हणजे वेळ बिलकुल घालायचा नाही. तुला झोप घ्यायची, झोप पण माझ्यासमोर यायचं नाही. आणि परीक्षा झाली त्या दिवशी मला त्यांनी मनसोक्त पूर्ण बोलले की मी 1.5 दिवस कसं कंट्रोल केलं तुला बोलायचं मलाच माहिती आहे. म्हणून हे असे एवढे जर आईवडिलांची अवेअरनेस असेल तर मग काय कमी आहे, एवढंच वाटतंय. असा सपोर्ट भेटला मला, म्हणून मी खूप हे. मी थोडं लगेच क्रॉस. हां येस प्राजक्ता. मम्मी पप्पांचा तर खूपच म्हणजे सहभाग आहे. माझं जे काही आहे ते मम्मी पप्पांमुळेच आहे. म्हणजे खाण्यापिण्यापासून जे काही मम्मी बनवणार, म्हणजे फ्रेश कसं ठेवायचं किंवा फोकस कसा राहणार माझा अभ्यासावर, हे सगळं लक्ष असायचं त्यांचं. आणि जे काही पाहिजे ते तर भेटूनच जायचं. आणि म्हणजे जर मी कुठं अडकली, कुठं डिमोटिवेट झाली तर ते पण मला त्यांनी खूप फ्रेश वगैरे केलं आणि मला म्हणजे लाईनवरती आणलं जवळपास. म्हणजे जेव्हा मी डायवर्ट वगैरे व्हायची तेव्हा. येस ईश्वरी. सगळ्यांना सर आमचं आजचं यश दिसतं, पण या यशामागे आमच्या पालकांची 17-18 वर्षांची मेहनत आहे. यश जरी आमचं असलं तरी हा आजचा सन्मान हा त्यांचा आहे. त्यामुळे थँक्यू तर नाही म्हणणार, कारण अजून खूप पुढे जायचं आहे आम्हाला. त्यांच्या या मेहनतीचं नक्कीच सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू. क्या बात आहे. येस शुभम. यात मी माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हिस्सा मानतो. का तर माझ्या वडिलांचं स्वप्नच होतं की तुला IIT करायचं आहे, आणि मी त्यांच्या स्वप्नासाठीच हे केलं हे मला वाटतं. फायनान्शियल जरी प्रॉब्लेम असले काही तरी त्यांनी मला कधीच कमी पडू दिली नाही आणि त्याची जाणीवसुद्धा करून दिली नाही. त्यातल्या त्यात मी तोडकर सरांचे खूप आभार मानतो की माझा मेन्सचा जेव्हा रिझल्ट आला त्यामध्ये मला खूप कमी पर्सेंटाईल होतं बाकीच्यांच्या मानाने. 93% होते मला. तेव्हा सरांनी पर्सनली फोन केला आणि सरांनी म्हणले तुझी आहे कॅपॅसिटी, म्हणले हताश होऊन जाऊ नको, म्हणले ॲडव्हान्स आहे आणखीन, आपणाला ॲडव्हान्स करायचं आहे, मेन्ससाठी काही नाही. त्यासाठी थँक्यू सर फॉर एनकरेजिंग मी. थँक्यू. शिक्षकाचं कामच आहे ना. यशामध्ये नका भागीदार करू. शिक्षकाचं कसं असतं की यश मिळालं म्हणून ते खूप गाजावाजा करतात. लातूरमध्ये तर सगळं भ्रमयुग निर्माण करण्याचाच कार्यक्रम आहे. पण तुमच्या अपयशाला किंवा तुमच्या जिथं तुम्हाला धीर द्यायची गरज आहे तिथं माणसाने उभं राहायला पाहिजे. ही आम्ही शिकवून विलासरावजींकडनं खरं शिकलो आणि शिक्षक झालो त्याच्यासाठीच झालो की तुमच्या यशाचा भागीदार नाही, पण तुमच्या अपयशासाठीचा निश्चित भागीदार हा आम्हाला होता आलं पाहिजे. हे भाग्य आहे ना. ते काय फार मोठी गोष्ट नसते. निखिल. काका काकूंनी माझ्यापेक्षा जास्त माझा विश्वास त्यांचा होता. मी कधी कधी म्हणायचो की माझं सिलेक्शन नाही होणार, मला ओरडायचे तू निगेटिव्ह खूप बोलतोस म्हणून मी, पण ते मला नेहमी म्हणायचे की तू करशील. माझा भाऊही मला मदत करायचा, मोठा भाऊ, तोही मदत करायचा. तर सगळ्यांचं थँक्यू सगळ्यांना. क्या बात आहे. येस
मी पियुष नाथोरकट शेवटी येणार आहे तुझ्यापासून. तर माईक दे त्याच्याकडं. शेवटी येण्याचं कारण पण आहे. माझी आई जी होती म्हणजे सकाळी मी ज्यावेळेस 5:30ला उठायचो तर माझ्यापेक्षा पण आधी 45-50 मिनिट आधी उठून माझ्यासाठी जेवण करून द्यायची टिफिनमध्ये कॉलेजला जाण्यासाठी. एवढंच नाही तर ज्या वेळेस मला कमी मार्क्स मिळाले होते 2 वर्षाच्या प्रवासात त्यावेळेस माझे वडील मला नेहमी लक्षात करून द्यायचे की आपल्यामध्ये सुद्धा ती कॅपॅसिटी आणि क्वालिटी आहे की आपण हे IIT जरी मोठं ध्येय असलं भारतातली सगळ्यात अवघड एक्झाम असली तरीसुद्धा त्याला भेट देऊन त्याच्यामध्ये चांगले रँक स्कोअर करू शकतो. तर मला जे मिळालेले यश आहे ते माझ्या आईवडिलांच्या कष्टाचं फळ आहे. क्या बात आहे. ग्रेट. येस प्रद्युम्न. मला स्पर्धा परीक्षेची गोडी मुळात आईमुळेच लागली. 3री-4थीला आई माझा अभ्यास घेत होती आणि पेपरच्या 1 महिना आधी मी आईच्या शाळेत जाऊनच अभ्यास करत होतो. असं पालकांनी कधी प्रेशर दिलं नाही की तुला हेच करायचं आहे, आता उठ, आता झोप. असं आईची अशी इच्छा होती की घरात डॉक्टर असावं, पण हीच आईनं माझ्यावर थोपवली नाही. हो, मी असं म्हणालो होतं की अथर्व आणि पियुषकडे मी शेवटी येणार आहे एवढ्यासाठी की आईच्या हातचा स्वयंपाक तर सगळ्यांनी खाल्ला, पण वडिलांच्या हातचा स्वयंपाक, वडिलांच्या हातचं जेवण ज्याला आपण म्हणू ते ह्या दोघांनी खाल्लेलं आहे. कसं तुम्हाला वाटत होतं, म्हणजे तुमच्या भावना कशा होत्या? पहिलं आपण वडिलांबद्दल बोलू. ॲक्च्युली म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. आमचा आधी मेसचा प्लॅन होता, पण नंतर थोडं सिच्युएशन चेंज झाली आणि जे पप्पांनी जे केले लाईक एव्हरीथिंग म्हणजे तिथं असताना ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ते खरंच प्रेरणास्थान राहिलं आमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सेकंड वेवच्या टाईममध्ये लाईक माझी पूर्ण फॅमिलीच क्रायसिसमधून गेलेली होती. तर त्या टायमाला म्हणजे मला आणि मम्मीला कोट्यामध्ये कोविड झाला होता आणि माझी खूप क्रिटिकल कंडिशन होती त्या टायमाला. आणि मम्मीनं जे लाईक मेडिसिन शोधण्यासाठी जो म्हणजे खूप त्रास झाला त्या टायमाला, कारण एक मेडिसिन पाहिजे होती आणि त्याच्यासाठी मम्मीनं पूर्ण कोटा शोधून काढलं होतं फक्त एका मेडिसिनसाठी आणि ती कुठंच अवेलेबल नव्हती. क्या बात आहे. म्हणजे पाहायला गेलं तर स्वतःला कोविड, मुलाला कोविड, सासूबाईंना कोविड, घरामध्ये सगळं असं वातावरण आणि एक मिनिट महत्त्वाचा मानणारे नामदेवराव आणि वहिनी. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्याला म्हणतो ना की हिरकणी जशी कडा चढून गेली आणि उतरून गेली की तिथं ते माझं बाळ, तिथं मला जावं लागेल. दरवाजे बंद झाले पण मला जायचंच आहे, असं वहिनींनी काम केलं. आणि खरंच मी त्या क्षणांचा साक्षीदार आहे. मला नामदेवराव म्हणायचे की तुम्ही जावा सर घरी, दवाखान्यात त्यांच्या आई होत्या तिकडे आणि दवाखान्यात असताना मी जाऊन त्यांच्या बाजूला उभा राहिलो, जायचं ना झालो घरी. मला म्हटले की का तुम्ही थांबू नका, इथं सगळं कोविडचं वातावरण आहे, तुम्हाला पण होईल, तुमच्या मागे बरंच रिस्क फॅक्टर आहे, तुमच्या घरात पण वृद्ध आई वडील आहेत आणि तुम्ही जायला पाहिजे. मी त्यांना म्हणालो की मला जावं असंच वाटत नाही आहे, मी काय करू शकतो तर तुमच्या बाजूला येऊन थांबू शकतो. आणि हे सगळे असे प्रसंग होते. मी एकदा पाहिलं होतं चव्हाण सरांना की सकाळी मी कोट्याला होतो त्यावेळेला, तिकडनं येत होतं एका ठिकाणी, एक माझं छोटंसं काम होतं, मी येत होतो आणि अतिशय भागे सायकल अशी जवळपास पळवत घेऊन चालले होते गोकुळ चव्हाण सर, म्हणजे पियुषचे पप्पा. अशी म्हणजे ती एक पॅशन आहे किंवा काय, आपण याच्यासाठी कशासाठी आलो ते सगळं विसरून. आणि म्हटलं काय झालं एवढं घाईघाई निघालं. मी माझ्याकडे 2 व्हीलर होती, तिथल्या आमच्या वॉचमनची 2 व्हीलर मी काही कामानिमित्त गेलो होतो घेऊन आणि सर चालले होते असे आणि त्रासिक सगळी मुद्रा. म्हटलं काय झालं, ते म्हणे मला खरंच वेळ नाही सर, पियुषचं कॉलेज आहे आणि त्याला सायकल द्यायची, ती पंक्चर झाली सायकल, नीट करून आणायची, कमीत कमी हवा भरून तरी त्याला पाठवतात, पण मग मी जाऊन करतो.
म्हटलं थांबा आपण जाऊन सोडू त्याला. नाही म्हटलं 2 मिनटात जाता येतं, आपण करू. मला ते जाऊ वाटेना पुढं. मग परत त्याच्यासोबत गेलो, ती सायकल दुरुस्त झाली आणि आम्ही आलो. छोटे छोटे प्रसंग असतात. पण मला निश्चित कौतुक असं आहे बघा, काही जण याला कसं पाहतात माहिती आहे का, एवढं कुठं करायची गरज असते का. काही जण करतात, काही जण नाही करत. काही जण मेसवरती समाधान मानतात, काही जणांचं पालकांचं सगळं आहे. सगळ्यांचं सगळं बरोबर असतं. हे जगणं आहे. आणि गोकुळ चव्हाण सरांनी, नामदेवरावांनी हे जगणं त्यांना आवडून गेलं. त्याचं अप्रूप असं आहे की हे त्यांना असंच करायचं होतं. वजूद सिनेमामध्ये जेव्हा नाना पाटेकरांच्या तोंडी हा डायलॉग आपण पाहतो कि किसी के माथे पे किस्मत ने लिख दिया कि तू तबला बजाएगा तो वो झाकिर हुसैन बन गया, किसी के माथे पे लिख दिया कि तू गाना गाएगी तो लता मंगेशकर बन गई, किसी के हाथ में बल्ला थमा दिया तो तेंदुलकर बन गया. मैं कलाकार ही बनना चाहता हूँ, मेरी तकदीर में वही लिखा है. तसे हे सगळ्यांच्या कहाण्या अशा असतात की यांना मेहनत आणि परिश्रम लिहिलेलं होतं. IIT आणि नीट लिहिलेलं नव्हतं. मेहनत आणि परिश्रम लिहिलं होतं की परिश्रम ही माणसाचे मूलभूत अशा प्रकारचं कौशल्य, त्याचं मूलभूत असं लक्षण आहे. त्या लक्षणाला जागणारी ही सगळी त्यांची पालक मंडळी आहेत आणि ही पोरं आहेत. पियुष. यस. नक्कीच आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. कारण लहानपणीपासून सुद्धा की त्यांनी जर की योग्य कुठला क्लास आहे किंवा स्पर्धा परीक्षांची आम्हाला कळालंच नसतं, त्याची माहितीच मिळाली नसती तर आम्ही कशी दिलो असतो, ते परीक्षा कशा दिलो असतो, काय म्हणजे ते दिशा दाखवायचं काम पण करतात, सपोर्ट द्यायचं पण काम करतात. मेंटल स्टेबिलिटी म्हणजे जेव्हा ॲडव्हान्सची परीक्षा असते किंवा मेन्सची परीक्षा असते तेव्हा आईवडील सोबत असले तर एक सपोर्ट, असं एक माइंडसेट एकदम स्टेबल असतो आणि रिलॅक्स असतो. आईवडील जर नसले सोबत किंवा आपण एकटे जरी असलो तरी आत्ता ती मॅच्युरिटी लेवल आली आहे, पण तरीसुद्धा आईवडील सोबत असले तरी एक सपोर्ट वाटतो. आणि कोट्यामध्ये सुद्धा जे आमच्या अथर्वच्या माझ्या पप्पानी आणि प्रणवच्या पप्पानी तिघेजण होते, त्यांनी जे आमच्यासाठी केलं ते खूपच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की असं सहजासहजी कुठं दिसत नाही की असे पालक आपल्या मुलांसाठी स्वयंपाक करतात किंवा एवढे ते डेडिकेशन लेवल आहे, एवढं ते म्हणजे ती इतकी ताकद आहे ना पप्पामध्ये की खूप म्हणजे अशी जिद्दी आणि की हे करायचंच आहे, व्हायला पाहिजे असं त्याचे म्हणजे फोकस खूप आहे, म्हणजे जिद्द खूप आहे, म्हणजे चिकाटी ते सोडत नाहीत की म्हणजे असं झटक्याने सोडत नाहीत की आपण हे विचार केला आहे. आणि ती एक गोष्ट एकदा झाली म्हणजे ती परीक्षा झाली, त्या परीक्षेत कमी जास्त मार्क पडले, मग पुन्हा त्याच्यानंतर त्यांचं काही नाही, ती परीक्षा झाली आत्ता विचार करून उपयोग नाही, आधीच करायला पाहिजे होतं असे आहेत. म्हणजे जोपर्यंत ते लक्ष आपण मिळवण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तोपर्यंत आपण केलं पाहिजे. आणि ते एकदा झाले की त्याच्यानंतर पुन्हा विचार करून किंवा पुन्हा हातपाय मारून काय उपयोग नाही अशा विचाराचे आहेत. आणि माझी आईसुद्धा लहानपणीपासूनच खूप लक्ष असायचं. मी 4थीपर्यंत होतो तेव्हा आई अभ्यास घ्यायची आणि 5वीच्या नंतर पप्पा लक्ष द्यायचे. ग्रेट, थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या भावना आईवडिलांच्याबद्दलच्या ह्या बोलक्या आहेत आणि त्या निश्चितच उदात्त आहेत. त्याबद्दल तुम्ही सदैव निश्चितच निर्णय आहातच आहात. पालकांकडून किंवा मुलांकडून काही प्रश्न आहेत का, त्यांनी जरा समोर आलं तर मग बरं होईल. कुणाचा असेल प्रश्न तर आता आपण समारोपाकडे निश्चित येणार आहोत. आजच्या ह्या सगळ्या आपल्या ह्या प्रवासामध्ये तसं बोलायचं खूप आहे, विचारायचं खूप आहे, तुम्हालाही सांगायचं खूप आहे. तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या मुलांसाठी काही मेसेज द्यावा असं पण आम्हाला नेहमी असं वाटतं. प्रश्न विचारणारे असतील तर निश्चित हात वर करा कुणी असेल तर. प्रश्न तसे बहुतांशी झालेले आहेत पण ठीक आहे, प्रश्न असतील तर तुम्ही इथं विचारू शकतात. समोर इकडे या आणि तुम्हाला प्रश्न विचारायची संधी देतो. तोपर्यंत तुम्ही 1 by 1 तुम्ही जे अभ्यास केला आहे त्याच्यातनं तुम्हाला काही सापडलं, येणाऱ्या पिढीसाठी हे करा आणि हे करू नका असं काही मेसेज तुम्हाला निश्चित सांगता आला तर त्या लाईनवरती तुम्ही जरूर सांगायला सुरुवात करा. आपण सुरू करू ते नीटियन्स जे आहेत त्यांच्यापासून सुरू करूयात. ओके, येस, भोसले साहेबांपासूनच करू पुन्हा एकदा माईक. आणि मला वाटतं की तुम्ही आता इथे सेंटरला येऊन बोलायला काय हरकत नाही. आता तुमची भीती गेलेली आहे स्टेजवर बोलण्याची. बोलू शकाल? येस, क्या बात. मला असं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला स्ट्रगल नाही, कुठली कठीणाई आली तर ते तुम्हाला आणखीन स्ट्रॉंग आणि पॉवरफुल बनवते.
आणि त्याच्यामुळं तुमचं जे आत्मविश्वास आहे ते अनेक जागरूक होते आणि तुम्हाला त्यासाठी प्रोत्साहन भेटते. थँक्यू. थँक्यू. येस, जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आता आपण समारोपाचे सगळे शब्द मुलांचे ऐकत आहोत. ओंकार. मला एवढंच म्हणायचे की कोणतीही परीक्षा असो, तुम्ही तुमचं 100% द्या, पुन्हा रिग्रेट करत बसू नका आणि तुमच्या टीचर्सवर, पॅरेंट्सवर 100% विश्वास ठेवा. थँक्यू. येस, एकदा जोरदार टाळ्या ओंकारसाठी. अभिषेक. मला ही एकच गोष्ट सांगायची आहे की आयुष्यामध्ये फक्त कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही कितीही हुशार असाल पण तुमच्याकडे जर कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. पण तुम्ही कन्सिस्टंट असाल स्वतःच्या कामासोबत तर तुम्ही कधी पुढे जावं ही तुम्हाला पण कळणार नाही. क्या बात. येस. फ्युचर आयटीसाठी मी एक मिथ ब्रेक करतो की हे 10-12 तास तुम्ही जे ऐकतात की अभ्यास करतात, मी तर केलं नाही. 1-2 गोष्टी असतात की अभ्यासाच्या संपर्कात राहणं आणि अभ्यास करणं. अभ्यासाच्या संपर्कात राहणं 10-12 तास शक्य आहे, अभ्यास करणं 10-12 तास शक्य नाही. आपलं हे खरं आहे. तर अभ्यासाच्या संपर्कात राहणं मी काय म्हणतो, तर एक गोष्ट असते की जेवताना मी मित्रांना बोललो आहे की अभ्यासच बोललो आहे, अरे आज ह्याचं काय झालं, ह्याचं काय झालं, ह्या क्वेश्चनचं कसं केलास, किंवा झोपण्याच्या अर्ध्या तास आधी मी साल्टानेसचा टेबल असंच माइंड रीड केला. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. माझं जवळपास 6-8 तास तर ॲव्हरेजली होत होता अभ्यास. आणि अजून एक गोष्ट की जे PCM पुढे परशो करणार असतील तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो की तुम्ही शिकताना तुम्हाला कधी बोर होणार नाही ही गोष्ट सांगतो. कारण तुम्ही जे शिकताल ना, तुम्ही त्याचे ॲप्लिकेशन तुमच्या बाजूला बघता. लाईक मी कोट्याला ट्रेननं ते जात होतो, तर ट्रेनचे ते पटरी असतात, ते मेटलर्जी आम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी मग मला हे खूप असं फॅसिनेट करत होतं की यार हां मी ही शिकायलो आहे, म्हणजे मला पुढे ही ब्रांचमध्ये आवड आहे. म्हणजे तुम्ही जवळपास इलेक्ट्रिकलचं सगळ्या गोष्टी शिकचाल, बाजूला इलेक्ट्रिकलचं एवढं मोठं आहे, किंवा ही माईक झाला, हे अशा छोट्या छोट्या आपण प्रत्येक गोष्टीकडे ध्यान घेत गेलो तर तुम्हाला जे शिकत आहात त्याची पण आवड येईल. ही जर गोष्ट केला तर तुम्हाला 11वी-12वी कठीण तर जाणार नाही, आणि मलाही आतापर्यंत गेली नाही. एवढंच. थँक्यू. एकच मिनिट हा, हिचा एक प्रश्न आहे. माझे नाव सृष्टी मनोश्री मंगले. माझा क्वेश्चन पियुष चव्हाण दादासोबत. आपण आवडीचे विषय लाईक मॅथमॅटिक्स आपण कसेही कवर करतो, पण न आवडतीचे विषय आणि एक्झाम टाईमच्या अगोदर कसे कवर करावे? न आवडणारा विषय कसा कव्हर करावा? मला वाटते की माझ्या बाबतीतलं सांगतो की मी कधीच असं म्हणजे उद्या परीक्षा आहेत तर आदल्या दिवशी त्या परीक्षेसाठी तयारी मी अशी खूप कमीदा केली आहे. म्हणजे मला आठवतं की 10वीला जेव्हा मराठीचा पेपर होता तेव्हा बोर्डाचा पेपर होता, सगळीकडं म्हणजे सगळे लोक म्हणायचे बोर्डाचा पेपर आहे, असं करावं लागते, तसं करावं लागते आणि खूप महत्त्वाचं असते. आणि मी आदल्या दिवशी गोष्टीचे पुस्तक वाचत बसलो होतो. म्हणजे मला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच करावं वाटतं. म्हणजे ज्याच्यात इंटरेस्ट नाही ते करून म्हणजे त्याच्यात मनच नाही लागलं तर त्याच्यातून आउटपुट कसं मिळेल 100%. त्याच्यामुळं जे आपल्याला करायचं आहे तेच केलं पाहिजे, कारण त्याच्यात मन रमलं की 100% आउटपुट मिळते. जर तुम्ही उद्या परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी मला फोर्सफुली अभ्यास करायचे तर त्याच्यातून 100% इफिशियन्सी आपली राहणार नाही आणि जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि जर तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचाच असेल पण मार्क तर मिळवावे लागतील, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. ते तुम्ही आधी परीक्षेच्या आदल्या दिवशी काय आतापर्यंत काय केलं तुम्ही, म्हणजे वर्षभर घालवलात आणि आदल्या दिवशी काय करणार आहोत? येस येस. म्हणजे आदल्या दिवशी जर करायचंच असेल, ज्याला मनातून अभ्यास करायचा तो करतो, ज्याला नाही करायचं तो काय करणार आहे? थोडक्यात पियुषच्या एक्सपिरियन्सनुसार त्याचं वैयक्तिक त्याचं सांगणं असं होतं की अवघड विषय असतील तर त्याला सुरुवातीपासूनच तुम्ही करत गेलेलं आहे. जे शाळेत ऐकलं ते ऐकलं, पण ज्याच्यात इंटरेस्ट खूप आहे ते करा. ज्यात इंटरेस्ट नाही त्याला तुम्ही फार जास्त नाही हात लावू शकत. आणि जर तो अभ्यास करायचाच असेल तर त्याच्यामध्ये बिल्ड करा इंटरेस्ट आधी. मग इंटरेस्ट बिल्ड झाल्यानंतर आपोआपच अभ्यास त्याला इंटरेस्ट बिल्ड करण्याचा प्रयत्न करा. ओके. वाचनातून करता येईल बिल्ड, वाचनातून करता येईल बिल्ड इंटरेस्ट. असं अजून कोणाला सांगायचं का इंटरेस्ट नसलेल्या सब्जेक्टला कसं तुम्ही वरती आणलं, त्याचा अभ्यास कसा केला, कोणी सांगू शकेल? येस.
मला फिजिक्स टॉप म्हणजे हार्ड जायचं थोडंफार. मग जे सोबतचे होते त्यांना जमायचं. मग मला असं वाटायचं की हे मला का नाही येत. मग त्याच्यामुळं माझा थोडासा इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यामध्ये. आणि फायनलला मला केमिस्ट्रीपेक्षा जास्त स्कोअर फिजिक्समध्येच आला. म्हणजे इंटरेस्ट आला की होऊन जातं. मला का नाही येत हा प्रश्न पडायचा, त्याच्यामुळं मग होऊन गेलं माझं. हां, हे आलं पाहिजे, मला का नाही येत, हे मी केलंच पाहिजे, हे माझ्यासाठी आवश्यक आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ना एखाद्या विषयाला लाडका आणि एखाद्या विषयाला दोडका करून चालत नाही. सगळेच विषय लाडके करावेच लागतात. फिजिक्स कमी आहे तर बायो केमिस्ट्री तुम्हाला नाही वर उचलू शकत. फिजिक्स केमिस्ट्री बायो वरच पाहिजे. एक कमी जास्ती करून मग ते गेलं, मार्क्स कमी होतात. ह्या सगळ्यांचं मी जेव्हा स्टॅटिस्टिक्स पाहतो तेव्हा हेच आहे की दे ऑल आर गुड इन ऑल सब्जेक्ट्स, बट बाय एनी मीन. आवडत आहे का नाही आवडत आहे हा विषय वेगळा. स्ट्रॅटर्जिकली त्याच्यावरती काम करूनच तुम्हाला वरती जावं लागतं. सो लर्न स्ट्रॅटर्जी. येस, सृष्टी फार प्रश्न विचारते, मलाही प्रश्न फार विचारत राहते. आमचे सगळे टीचर म्हणतात की तिचे प्रश्न असतात आणि तिचा आज पण प्रश्न निश्चित समोर आणला. तुला पण एका दिवशी इथे यायचं आहे, राईट. सृष्टीसाठी खास करून एकदा आपण क्लॅप देऊयात. थँक्यू. येस, प्राजक्ता. मी इतकंच म्हणेन की इट्स नेवर लेट टू स्टार्ट. तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं किंवा जर तुम्हाला वाटत असेल की मी व्यवस्थित नाही केलं तर ते आत्तापर्यंतचं होतं. जर तुम्ही आत्ता पण चालू केलात तर ते म्हणजे खूप मोठा चेंज आणू शकतं तुमच्या लाईफमध्ये. ट्राय अँड फेल बट नेवर फेल टू ट्राय. हे एक आहे. थँक्यू. येस ईश्वरी. जीवनात यश नसेल तर अभिमान वाटण्यासारखं असं काहीच राहत नाही. त्यामुळे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिनकी मंजिल छत तक जाना है. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. अपनी मंजिल आसमां है, रास्ता हमें खुद बनाना है. अब सफलता मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश ही ना करें ये तो गलत बात है. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहा, महत्त्वाकांक्षी असा. आता या जर्नीमध्ये खूपदा तुम्हाला अपयश येईल, पण खचून जाऊ नका. अपयशाला ॲक्सेप्ट करा, त्याला फेस करा. कारण तुम्ही पुन्हा पुन्हा अपयशी होत आहात म्हणजे तुम्ही ते सगळे वेज फाइंड करत आहात जे तुम्हाला तुमच्या फायनल गोलपर्यंत जाण्यासाठी रोखणार होते. त्यामुळे तुमच्या या अनुभवातून शिका. बस यश तुमच्या हातात असेल. थँक्यू. क्या बात है. बढिया. येस शुभम. मी एकच गोष्ट सांगतो, कधी सेल्फ डाऊट मानू नका. एक्झाम आधी खूप डिप्रेशनमध्ये जातात बरेच जण. माझंही ॲडव्हान्सच्या 1 डे बिफोर खूप मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. म्हणजे जवळपास हे पण विचारत होते की आपलं सिलेक्शन होईल का नाही, आपण 2 वर्ष काय केलं कोट्याला जाऊन. तर हे बऱ्याच वेळेस येतं, स्वतःवरती सेल्फ डाऊट येतो. पण मी एकच सांगतो, एक्झाम किती अवघड असली तरी तुम्ही फ्री माइंडने एक्झाम द्या, त्यात तुम्हाला नक्कीच यश भेटेल. थँक्यू. ग्रेट. येस मिस्टर आपण जे करणार आहेत पहिला हसायला पाहिजे तू, पहिला हसायला पाहिजे. हां, क्या बात. आपण जे करणार आहेत ते फ्रेश माइंडेड करायला पाहिजे. त्यामुळे टेन्शन कमी होते, आपल्याला मदत होते. थँक्यू. क्या बात. येस पियुष. मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. कारण जर स्वतःवर विश्वास असेल तरच तुम्ही हे 2 वर्षाची जर्नी पूर्ण पार करू शकताल. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्हाला कधी अपयश येईल, कधी यश येईल, तर तेच स्वतःवर विश्वास असेल तर आपण साध्य करू शकतो. जर शुभमनं म्हणल्याप्रमाणे जर सेल्फ डाऊट करत राहिलात तर मग तेथेच डिप्रेशन येईल आणि त्याच्यानंतर रिव्हर्स प्रोग्रेस सुरू होईल. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. थँक्यू. अथर्व. मी फक्त हेच सांगेल की प्रोसेस एन्जॉय करा. जर तुम्हाला IIT टॉप 100 पण रँक आला आणि तुम्ही 2 वर्ष काही एन्जॉयच केलं नाही, लाईक तुम्ही तुमचा अभ्यासच एन्जॉय केला नाही, तर ते काहीच अर्थाचंच नाही आहे. सो शशांकनं जसं म्हणलं की तुम्ही ॲप्लिकेशन बघा, तुम्ही इंटरेस्ट बिल्डअप करा आणि मग तुमच्यासाठी 10 घंटे 12 घंटे अभ्यास करणं जास्त महत्त्वाची गोष्ट राहतच नाही, कारण तुमचा पूर्ण इंटरेस्टच आहे. सो ते मॅटर करतं की तुम्ही खूप पॅशनेट असायला पाहिजे तुमच्या सब्जेक्टबद्दल, नाहीतर काही कामाचं नाही तुमचं सक्सेस पण. प्रिपरेशनमध्ये फ्रेंड सर्कल चांगला ठेवा. आपण बाहेर कुठं शिकायला गेलं की सर्वात जवळचे आपले मित्र असतात, ते
ते अभ्यासात असो किंवा इमोशनली असो, डिस्कशन्समधून किंवा डाऊट्समधून आपल्याला नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळते मित्रांकडून. बहुत बढिया प्रदीप. येस, मला हे म्हणायचं आहे की आपल्या ज्यावेळेस आपण एखाद्या कॉम्पिटिशनची तयारी करत असतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खूप अपयश येत असतात, खूपदा कमी मार्क पडतात. नंतर आपण जिथं शिकण्यासाठी जातो तिथं असे काही शिक्षक असतात की त्यांनी काही पण त्याने ज्यावेळेस स्वतःचा विषय शिकवतात त्यावेळेस आपल्याला समजत नाही. तर म्हणजे असे खूप अपडाऊन्स येत राहतात. तर अशा कंडिशनमध्ये कॉम्पिटिशनची तयारी करताना नेवर क्विटिंग ॲटिट्यूड म्हणजे कधीच गिवअप न करण्याची जी प्रवृत्ती आहे ती स्वतःमध्ये विकसित करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. काही पण झालं तरी यश मिळवण्यासाठी आपल्यामध्ये नेवर क्विटिंग ॲटिट्यूड असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल. धन्यवाद. थँक्यू. बहुत बढिया. आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं. हा आमचा आविर्भाव नसून हे आमचं जगणं आहे आणि ते जगणं म्हणजे मेहनतीचं जगणं आहे. यश म्हणजे खचून जाणं नसतं. यश म्हणजे अपयशाला घाबरणं नसतं. यश म्हणजे चॅलेंज स्वीकारणं असतं. यश म्हणजे मार्काकडं बघणं नसतं, तर यश म्हणजे मेहनतीकडं बघणं असतं. यश म्हणजे आसवं गाळत स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेण्यापेक्षा त्या आसवांची किंमत वसूल करण्यासाठी स्वतःच्या पायाखालची माती खणणं परिश्रमानं, ते म्हणजे यश असतं. यशाच्या वाटेवरती चालत असताना आपल्या पायामध्ये इतके काटे मोडतात, इतकं रक्तबंबाळ होतो, पण मला याच वाटेनं जाण्याचं प्रारब्ध घेऊन मी जन्माला आलो, हे म्हणजे यश असतं. हे मांडणं म्हणजे यश असतं. यश म्हणजेच मग नेमकं खरं तर काय असतं असा जर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा यश म्हणजे यश आणि अपयश, सुख आणि दुःख, आनंद आणि वेदना या दोन्हीला परमोच्च पद्धतीने सर्वोच्च पद्धतीनं सामोरं जाऊन सेलिब्रेशन करणं. वेदनेचं सेलिब्रेशन म्हणजे यश असतं आणि यशाचं सेलिब्रेशन म्हणजे सुद्धाच यश असतं. ह्या पोरांनी वेदनेचं सेलिब्रेशन केलं आणि हे सेलिब्रेशन आज त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतंय की हे नॉर्मल पोरं आहेत, पण यांच्यातलं अलौकिक गोष्ट काय असेल जी या बाकीच्या मुलांपेक्षा वेगळे यांना ठरवते, ती गोष्ट म्हणजे यांनी वेदनेला आपलंसं केलं. यांनी त्याला मिठीच मारली की चल अजून मला कष्ट पाहिजेत, काय हरकत नाही, कष्टा वाचून पुढं जाता येत नाही, हे यांनी सिद्ध करून दाखवलं आणि या मंचावरती ते आले. खरं तर नेटिझन्सचा मंच अशा मुलांमुळं, अशा पालकांमुळं भाग्यवान असा मी म्हणतो की आम्हाला असे विद्यार्थी मिळाले, आम्हाला असे पालक मिळाले, आम्हाला असे मार्गदर्शक मिळाले. आम्ही खरोखरच तुमच्या सगळ्यांच्या ऋणी आहोत. तुमच्या सगळ्यांना आमचे खरं तर खूप खूप आशीर्वाद असणारच आहेत. तुमच्या येणाऱ्या पुढच्या 5-10 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कुठं कुठं जगभर फिरलेले असाल. मला तुम्हाला सगळ्यांना व्यक्तिशः एक निश्चित आग्रहाचं मी तुम्हाला मागणं मागतो. जसं धोनींनी त्यांच्या गुरुला मागितलं तेवढी काळजी करू नका, मोबाईल मागणार नाही, पण माझं एक पदरात दान टाका, ते म्हणजे तुमच्या आईवडिलांना तुमच्या जन्मभर दूर करू नका. तुमच्या आईवडिलांच्यासाठी तुम्ही जन्मभर तुमचं तो लाडकं लेकरूच असले पाहिजे. तुम्ही आयुष्यातले अनेक टप्पे पार पाडाल, खूप दूरवर जाल, क्षितिजा पार जाल, सातासमुद्रा पार जाल, कुणी अंतराळात पण जाल, काही योगायोग काय आले तर तुम्ही तिकडे काही ॲस्ट्रॉनॉट्स वगैरे व्हाल. पण शेवटी आपली आई आणि आपले वडील यांना एक किंचितभरही अंतर तुम्ही देणार तर नाही आज, पण आयुष्यात अशी वळणं येतात की त्या वळणावरती आपण आईवडिलांना कधी मग म्हणतो की मग बघा तुमचं आम्ही आमचं बघतो. तर हे शब्द ज्या दिवशी तुम्ही वापराल त्या दिवशी तुम्ही तुमची स्वतःची पत सगळी घालून बसलेले असाल. तुमच्या आयुष्यात हे शब्द वापरण्याची कधीही गरज पडणार नाही. अशा प्रकारचे खरं तर आम्ही आशीर्वाद देत आहोत. हेच मागणं तुम्ही आमच्या आणि तुमच्या आईवडिलांच्या बदलात टाकाल अशा अपेक्षेसह मी आपल्या सगळ्यांची इथं रजा घेतो. रौप्य महोत्सव साजरा झाला आणि सुवर्ण महोत्सव साजरा करत असतानाही मला अशा प्रकारच्या खुर्चीमध्ये बसून तुमच्याशी संवाद साधण्याचं भाग्य मिळावं हे तुमच्याकडं मागतो, लातूरकडं मागणं मागतो, लातूरकरांकडं मागणं मागतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.